मॅम, जनरली स्त्रियांची एक वेगळीच थॉट प्रोसेस असते. ती म्हणजे की आपल्याला काहीतरी होतंय तर आपण उद्या बघूयात, परवा बघूयात किंवा मग नंतरचं नंतर बघूयात. फारच त्रास झाला तर बघूयात, नाहीतर मग सोडून देऊयात. असं एक काहीतरी गणित असतं त्यांचं. तर ही जी थॉट प्रोसेस आहे ह्याला तुम्ही काय म्हणाल? आता मुळातच कसं आहे, स्त्रियांची स्वतःच्या बाबतीत त्यांची लिस्ट प्रायोरिटी असते. त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी महत्त्व स्वतःला असतं. पण जेव्हा उद्या बघूयात, परवा बघूयात असा विचार असतो आणि त्याच्यामागे जर हे असेल की होऊन जाईल बरं. सो आत्ता मला त्रास होतोय, आत्ता मी काहीतरी जुजबी काहीतरी करते आणि बघू उद्या होऊन जाईल बरं, असा जर विचार असेल तर तो योग्य आहे. कारण होऊन जाईल बरं हे बरं होण्यासाठी मदत करतं. पण उद्या जर गरज पडली तर बघू किंवा उद्या वाढेल तर बघू, असा जर विचार तिथे असेल ते उद्यावर ढकलण्यामागे, की आत्ता मी सहन करू शकते तर मी सहन करते, उद्या जेव्हा असह्य होईल तेव्हा बघू, असा जर विचार असेल तर तो चूक आहे. कारण मग तो निगेटिव्हिटी क्रिएट करतो आणि मग ते खरंच पुढे जाऊन असह्य होतं आणि त्याच्यातनं वेगवेगळे आजार निघतात. पण हेच आत्ता मी सहन करू शकते आणि इट्स ओके, एवढंच तर आहे, होऊन जाईल बरं, होऊन जाईल बरं, हे शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आणतं आणि ॲक्च्युली तो त्रास होऊन जातो बरा. त्याच्यामुळे ही जी थॉट प्रोसेस आहे, खरं तर ही थॉट प्रोसेस चांगलीही म्हणू शकतो, वाईटही म्हणू शकतो. विचार पॉझिटिव्ह असेल तर चांगली, विचार निगेटिव्ह असेल तर वाईट.